भिवंडी तालुका सरौली गांव के सरौली पाड़ा में मावली कृपा बंगले पर हरिभक्त पारायण स्वर्गीय मोतीराम बालू चोरघे का 5वां पुण्य स्मरण दिन 16 का भव्य आयोजन आज दिनांक 16 अप्रैल 2026 को DY फाउंडेशन के संस्थापक सम्माननीय श्री दयानंद जी मोतीराम चोरघे व DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा श्रीमती स्व प्रियंका ताई दयानंद चोरघे व युवा नेता वीरेंद्र दयानंद चोरघे, विराज दयानंद चोरघे तथा समस्त चोरघे परिवार व सरौली पाड़ा के ग्रामस्थ मंडलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर हरिभक्त पारायण स्वर्गीय मोतीराम बालू चोरघे का श्राद्ध विधि, प्रतिमा पूजन, होम हवन, सामुदायिक हरिपाठ, कीर्तन, स्नेह भोजन सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक तथा सरौली व सरौली पाड़ा परिसर के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर हरिभक्त पारायण स्वर्गीय मोतीराम बालू चोरघे को भावपूर्ण श्रद्धांजलि देकर स्नेह भोजन का लाभ लिया। हरिभक्त पारायण बंडा महाराज गाडगे महाराष्ट्राचे लोकप्रिय पक्वान चोरघे परिवाराच्या वतीने मनपूर्वक, प्रेमपूर्वक, आदरपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। आमच्या आपले महाराज के चोरघे परिवाराच्या वतीने मनपूर्वक फक्त जे विद्यार्थी पक्वान वाजवण्यासाठी या ठिकाणी आले आणि त्यांना घरी जायचंय। ऐसे समचरणी की शोभा
ग्रासिले सावधान भारे, काळाने ग्रासिले सावधान भारे, सोडवण करारी हरिनामी, आयुष्य सरलिया कोणपा सांगाती, पुढे हो भजिती यमदंड, अंधनी तो कारे आंधळा, देखतो से डोळा सुख दुःख, आयुष्य सरलिया कोणपा सांगाती, पुढे हो भजिती यमदंड. विठ्ठल विठ्ठल हरिगुण विशाळ पावन वधवी तू कृपा करून मी मूढमती दीन म्हणून किंवा भाकी तसे तुमचा प्रसाद झाली अपूर्ण. एकनाथ शरण शरण एक मोतीराम बाळू चोरघे यांच्या पंचम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं हा सुंदर आणि देखणा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. काही दिवसांपूर्वी या परिसरामध्ये जेव्हा माझं कीर्तन होतं तेव्हा प्रियंकाताई मला येऊन भेटल्या आणि त्यांनी मला सांगितलं असा असा कार्यक्रम आमचा आहे आणि आपण जरूर यावं. हरिभक्तीपरायण जितेंद्र महाराजांनी सुद्धा सांगितलं की आपण इथे आलं तर चांगलं होईल आणि म्हणून आज या ठिकाणी उपस्थित राहता आलं. मला या परिवाराच्या संबंधानं अनेकांनी सांगितलं. साधारणतः असं असतं की एखाद्याचं पुण्यस्मरण जेव्हा असतं तेव्हा त्यांच्या घरातलीच माणसं त्यांच्याबद्दल चांगलं चांगलं सांगत असतात आणि जेव्हा बाहेरच्या माणसांपेक्षा फक्त घरातलीच त्यांच्याबद्दल चांगलं सांगत असतात तेव्हा त्या चांगलेपणाविषयी संशय निर्माण होत असतो. मात्र जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये प्रत्येक जण चांगलं बोलत असेल तर निश्चितच ती व्यक्ती चांगली असेल यात तिळमात्र शंका नाही. मोतीरामजींचं जीवन अध्यात्म, राजकारण आणि समाजकारण या त्रिवेणी संगमातून पुढे आलेलं जीवन आहे. साधारणतः काही माणसं अध्यात्मामध्ये पुढे गेलेली असतात पण त्यांना इतर दोन गोष्टी जमत नाहीत. काही माणसं समाजकारणात पुढे जातात, त्यांना राजकारण जमत नाही, अध्यात्म जमत नाही. आणि काही माणसं राजकारणात पुढे असतात, त्यांचा अध्यात्माशी संबंध नसतो आणि समाजकारण हे दिखाव्यापुरतं असतं. मात्र या तिन्ही गोष्टींचा ज्याचा समाजाशी आणि वैयक्तिक उन्नतीशी संबंध आहे अशा तिन्ही गोष्टींचा संबंध यांच्या जीवनामध्ये आलेला आपल्याला पाहायला सापडतो. त्यांच्या वडिलांनी सुरू केलेला अखंड हरिनाम सप्ताह अव्याहत त्यांनी आजीवन चालवला, त्याच्यासाठी पुढाकार घेतला आणि वारकरी सांप्रदायिक असल्याचं एक द्योतक आणि एक जी परंपरा चालत आलेली आहे तिचं निर्वहन करण्याचा अथक परिश्रम त्यांनी केला आणि समाजाला जोडलं. तीच परंपरा, सामाजिक परंपरा त्यांचे पुत्र दयानंदजी, राजकीय परंपरा त्यांचे पुत्र दयानंदजी या ठिकाणी त्याचं निर्वहन करतात आणि आध्यात्मिक परंपरा प्रियंकाताई त्याचं निर्वहन करतात. आम्ही आता बसलो होतो तेव्हा दयानंदजीने मी बोललो की म्हटलं तुमच्या घराण्यामध्ये 2-3 पिढ्यांपासून जर माळ आहे तर तुम्ही सुद्धा माळ घातली पाहिजे.
तेव्हा तिथल्या सर्वांनी होकार दिला, पण त्यांनी एक उत्तर देऊन टाकलं. त्यांनी सांगितलं, माझ्या बायकोनी परंपरा चालवायचं ठरवलंय. त्यामुळे वारकरी परंपरा ही अत्यंत दिव्य परंपरा आहे. आणि या व्यासपीठावरून मी आपल्याला सांगतो की वारकरी होणं म्हणजे स्वतःला बांधणं आहे, हे बरोबर आहे. पण वारकरी होणं म्हणजे व्यापक होणं, हे सुद्धा बरोबर आहे. विठ्ठल हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती राजकारणात असते तेव्हा त्यांनी समाजकारण करणं गरजेचं असतं. काही पक्षांची आपली आपली नीती असते, 75% समाजकारण, 25% राजकारण वगैरे वगैरे, 50-50% प्रत्येकाचे टक्के आपल्या आपल्या वरीने ठरलेले आहेत. पण वैयक्तिक जीवनामध्ये कोणत्या पक्षाचे कोणतेही काहीही टक्के ठरलेले जरी असतील तरी समाजकारण 90% आणि राजकारण 10% असा जो माणूस करेल तो कधीही पराभूत होणार नाही. विठ्ठल राजकारण आमचा विषय नाही, पण हल्ली काय झालं, राजकारणी सुद्धा आमच्या विषयात येऊ लागलेत, म्हणून थोडंसं बोलावं लागतंय. आणि कीर्तनकार जेव्हा व्यासपीठावरती उभा असतो तेव्हा प्रत्येक गोष्टीचं ज्ञान त्यांना असणं अपेक्षित आहे, सामान्यतः अपेक्षित आहे. खरं तर परिपूर्णतेनंच बोलणं अपेक्षित आहे. पण असो, आपल्याला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही, कारण राजकारणाचा आणि अध्यात्माचा संबंध नाही. अर्थात अध्यात्म आणि राजकारण एकमेकांना पूरक असावं ही गोष्ट मान्य आहे, अशी आमची परंपरा चालत आलेली आहे. आपल्या अनेक संतांचा संबंध हा तत्कालीन राजपरिवाराशी, राजघराण्याशी आणि राजकारणाशी आलेला आहे. अगदी ज्ञानेश्वर महाराजांचा संपर्क यादवांच्या संबंधानं आलेला आहे. एकनाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज यांचा संबंध हा विजयनगर साम्राज्याच्या कृष्णदेव राजाशी आलेला आहे, रामदेव रायाशी आलेला आहे. तुकोबारायांचा संबंध, समर्थ रामदास स्वामींचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने आलेला आहे. म्हणजे ही जी परंपरा आमच्याकडे चालत आलेली आहे ही अध्यात्माची परंपरा, राजकारणाला मार्गदर्शन करणारी परंपरा आहे. त्यामुळे परंपरा जर आपण बघितली तर निश्चितपणे व्यापकतेची ही परंपरा, आणि तोच वसा या ठिकाणी घेतलेला दिसतो आहे. मी नेहमी सांगतो, माझ्या अनेक कीर्तनांमध्ये मी हा विषय मांडला की एखाद्या गरिबाने परमार्थ केला तर त्याच्या परमार्थाचं वर्णन कधी होत नाही, पण एखाद्या श्रीमंताने जर का परमार्थ केला तर निश्चितपणे त्याचा उदो उदो होतो. आपल्याकडे अनेक हजारो ऋषीमुनी होऊन गेले, सगळ्यांचं वर्णन आलेलं नाहीये. पण एक राजा जनक, त्यानं परमार्थ काय केला तर तो अग्रभागी ठरला शिरोमणींच्या, भक्तांच्या, मुक्तांच्या, महात्म्यांच्या. आमच्याकडे अनेक संत होऊन गेले, पण एकनाथ महाराज हे सगळ्या संतांमध्ये श्रीमंत संत, आणि त्यामुळे त्यांच्या श्रीमंतीचं जेवढं वैभव वर्णित करण्यात आलेलं आहे तेवढंच वैभव त्यांच्या परमार्थाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. त्यांचा आध्यात्मिक अधिकार जेवढा उच्च आहे तेवढा सांसारिक अधिकार सुद्धा उच्च आहे, असं आपण पाहू शकतो. वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या संतांमध्ये श्रीमंत संत आहेत एकनाथ महाराज, म्हणून त्यांच्या परमार्थाचा विशेषत्वानं उल्लेख केला जातो. अनेक कीर्तनकार त्यांची मांडणी करत असताना सांगतात की एकनाथ महाराज संत आहेत, शांत आहेत आणि श्रीमंत आहेत. हे 3 गुण त्यांच्याकडे आहेत, आणि त्यामुळे एकनाथ महाराजांसारख्या महापुरुषांचं वर्णन हे विशेषत्वानं केलं जातं. एखादा सामान्य वारकरी जेव्हा पंढरपूरला जातो तेव्हा त्याची बातमी येत नाही, पण एखादा श्रीमंत जेव्हा वारीला जातो तेव्हा मात्र त्याची बातमी झाल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण काय? समाजाचा दृष्टिकोन असा आहे की एखाद्याकडे पैसा आहे म्हणजे त्याला परमार्थ करण्याची गरज नाही, पण असं नाही आहे. परमार्थ हाच जीवनाचा कणा आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. आमचं जीवन कशासाठी निर्माण करण्यात आलेलं आहे, आम्हाला नरदेह कशामुळे प्राप्त झालेला आहे, याचं चिंतन जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपलं प्राप्तव्य काय, आपला हेतू काय, आपलं साध्य काय, आपलं ध्येय काय हे आपल्याला पाहता येणार नाही, सांगता येणार नाही, विचार करता येणार नाही. मनुष्याचा देह जो आम्हाला प्राप्त झालेला आहे
हा मनुष्याचा देहच मुळामध्ये आपल्याला भगवंताच्या प्राप्तीसाठी झालेला आहे. भगवंताची प्राप्ती करणं हेच जीवनाचं परमप्राप्तव्य साध्य हे आमच्या साधू संतांनी सांगून ठेवलेलं आहे. मात्र समाज भरकटतो आहे, समाज पथभ्रष्ट झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये उपदेश करण्याची भूमिका संत महात्म्यांची जी पहिल्यापासून चालत आलेली आहे तीच भूमिका याही अभंगामध्ये नाथ महाराजांनी मांडलेली आहे. जीवनाचं ध्येय परमात्म्याची प्राप्ती. आता परमात्म्याची प्राप्ती म्हणजे साधी भूमिका आहे का लक्षात घ्या. परमात्म्याची प्राप्ती व्हावी याच्यासाठी अनेक अनेक मार्ग सांगण्यात आलेले आहेत, अनेक मार्ग सांगण्यात आलेले आहेत. मग योग मार्ग असेल, ध्यान मार्ग असेल, व्रतवैकल्य असेल, दानधर्म असेल, स्वाध्याय असेल, तप असेल, अनेक मार्ग सांगितलेले आहेत. मात्र संतांच्या संगतीच्या माध्यमातून भगवंत नामस्मरणाच्या द्वारा भगवंताची प्राप्ती हा सुलभ उपाय आमच्या संत महात्म्यांनी सांगून ठेवलेला आहे. भागवतामध्ये एक सुंदर प्रमाण आहे. नरोधयति माम योगो न सांख्यम धर्म एव च न स्वाध्यायस्तपस्त्यागो निष्ठापूर्तिर्न दक्षिणा व्रतानि यज्ञश्छन्दांसि तीर्थानि नियमा यमाः यथा वरुंधे सत्संग सर्वसंगापोहि माम. इतर कोणत्याही संगतीमध्ये न जाता माणसानं संतांच्या संगतीमध्ये जावं. इतर कोणतंही साधन करण्याची गरजच नाही, आवश्यकताच नाही. योग मार्गाने जाणारी मंडळी आपण पाहतो, ज्ञानोबारायांनी वर्णन करून ठेवलंय. म्हणून योगाची आवाटा जे निघाले गा सुभटा त्या दुःखाचा चिवाटा भागाला. दुःखच त्यांच्या पदरामध्ये पडले. काय दुःख पडले याचं सुद्धा वर्णन ज्ञानोबारायांनी केलंय. शीत वेढावे, उष्ण पांघुरावे, वृष्टीची असावे घरातू. आता सध्या उष्णतेचा कालखंड आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे इकडे कूलर वगैरे लावलेले आहेत, घरामध्ये एसी वगैरे लावले, पंखा वगैरे लावलाय. काय कारण आहे? कारण आम्हाला आत्ताची प्राप्त परिस्थिती सहन होत नाही. या परिस्थितीमध्ये आपण स्वतःच्या देहासाठी एवढ्या योजना करून ठेवतो. ध्यानधारणा करणारा जो महात्मा आहे त्याला गरमी होऊ लागल्यानंतर पंखा कूलर एसी मध्ये बसता येत नाही. थंडी वाजू लागल्यानंतर अंगावरती पांघरुण घेता येत नाही. पाऊस पडल्यानंतर कुठल्याही घराचा आश्रय करता येत नाही. शीत वेढावे, उष्ण पांघुरावे, वृष्टीची असावे घरात. तो स्पष्टपणे नाथ ज्ञानोबारायांनी सांगितलेला आहे. सोपा नामाचा गजर न करी विचार पुढे काही. नाथ महाराज सांगतात एकच सोपा उपाय आहे, भगवंताचं नामस्मरण करायचं. दुसरा कोणताही उपाय त्या संबंधाने नाही. मात्र लोक काय करतात, जसं झोपलेलं असताना सकाळी उठायचं असेल अलार्म लावून ठेवतात. एखाद्याला 4 वाजता उठायचं असेल, तो फक्त 4चा अलार्म लावतो का हो? 5-5 मिनिटांच्या अंतराने 4-5 अलार्म लावतो. एक बंद करतो, 2 दुसरा बंद, तिसरा बंद. आयुष्य सरलिया कोणपा सांगाती पुढे हो म्हणजे यमदंड. यथामती अभंगाचं चिंतन केलं, संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा
च्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर मी नेहमी सांगतो, एक गोष्ट, घरामधली ज्येष्ठ व्यक्ती तिचा आदर आपण कायम केला पाहिजे. कधी कधी असं होतं की व्यवहारामध्ये ती माणसं लक्ष घालतात, कारण त्यांचा काळ वेगळा असतो व्यवहाराचा. अत्यंत गरजेचं आहे. ते भलेही काही व्यवहारामध्ये कदाचित लक्ष देत नसतील, पण त्यांचं असणं हे आपल्यासाठी अत्यंत गरजेचं असतं. समाजाला उपकारक असे कर्म कृत्य करत असतात. त्यापैकी मोतीरामजींचं जीवन हे आपल्याला पहिला सापडतं. त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं हा कार्यक्रम साजरा होतो. हरिभक्तीपरायण माझे अत्यंत स्नेही असणारे श्री विश्वनाथ महाराज वारिंगेंचं या ठिकाणी प्रतिवर्षी भागवत कथा या ठिकाणी साजरी होत असते आणि त्यामुळे या परिसरात त्यांचंही मोठं काम आपल्याला पाहायला मिळतं. या कुटुंबानी अत्यंत योग्य पद्धतीनं समाजाचा धागा पकडून समाजसेवेचं व्रत, असी धारा व्रत हे हाती घेतलेलं आहे. मग पुढची पिढीसुद्धा, वीरेन वगैरे त्यांचे बंधू, ही सगळी मंडळीसुद्धा चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये एकरूप होऊन कार्य करतायत. आणि ते कार्य करत असताना राजकारणाचा लाभ व्हावा हा त्याच्या पाठीमागचा हेतू नाही, पण आपलं काहीतरी योगदान समाजासाठी असावं ही भूमिका. आणि त्यामुळे या कुटुंबियांवरती प्रेम करणारी मंडळी आपण या ठिकाणी आहोत. आम्हाला शास्त्रकारांनी 5 बाप सांगितलेले आहेत. प्रत्येकाला हे 5 बाप असतात. जनिता उपनेता च यस्तु विद्यां प्रयच्छति, अन्नदाता भयत्राता पंचेते पितर स्मृतः. तशा 5 माता पण असतात. ज्याप्रमाणे शास्त्रकारांनी 5 बाप सांगितले, त्याचप्रमाणे 5 माता सुद्धा सांगितलेल्या आहेत. राजपत्नी, गृहपत्नी, मित्रपत्नी, तथैव च पत्नीमाता, स्वमाता च पंचेता मातर स्मृतः. राजाची बायको आपली आई आहे, गुरुची बायको आपली दुसरी आई आहे, मित्रपत्नी तथैव च आपल्या मित्राची पत्नी आपली तिसरी आई आहे. नंतर सांगितलंय पत्नीमाता, आपल्या पत्नीची जी आई आहे ती आपली चौथी आई आहे, आणि स्वमाताच आणि स्वतःची आई जी जन्माला आपल्याला घालते ती 5वी माता आहे. ज्याप्रमाणे 5 माता त्याप्रमाणे 5 बाप आहेत. जनिताच उपनेताच, जन्माला घालणारा आपला पहिला बाप आहे. उपनेताच म्हणजे उपनयन संस्कार करणारा दुसरा बाप. यस्तु विद्यां प्रयच्छति, ज्याच्या माध्यमातून आपल्याला विद्या प्राप्त झाली, हा तिसरा बाप. अन्नदाता म्हणजे एखादा माणूस नोकरी करत असेल त्याचा मालक हा त्याचा अन्नदाता आहे. एखादा उद्योजक असेल त्याचे ग्राहक हे त्याचे अन्नदाते आहेत. आणि एकंदरीत विचार केला तर आपण शेतकऱ्याला काय म्हणतो? अन्नदाता म्हणतो. म्हणजे चौथा बाप कोण आहे? शेतकरी असं म्हणा. आणि भयत्राता, भयापासून सोडविणारा. भयापासून सोडवणारं कोण आहे? तर सद्गुरू. कारण ते आम्हाला या संसाररूपी भयापासून बाजूला नेत असतात, पहिलं तीराला पोचवत असतात. बुडण्याची शाश्वती त्यांच्याकडे गेल्यानंतर नसते, तरण्याची शाश्वती असते. आणि म्हणून अशा पद्धतीनं तारणारा हा 5वा बाप म्हणजे सद्गुरू हा 5वा बाप. प्रत्येकाला 5 बाप आहेत. त्यामुळे व्यावहारिक जीवनातले आपले पिता जरी यांचे गेलेले असतील तरी सुद्धा ते जिथे कुठे असतील त्यांना निश्चितपणे समाधान प्राप्त होत असेल की आमची जी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे त्यांच्या वडिलांपासून चालत आलेली ती त्यांचे कुटुंबीय या पद्धतीनं चालवतात आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम घेऊन त्यांचं स्मरण वारंवार ते करतात. ही अत्यंत समाधानाची बाब आहे. त्यामुळे ही आपलीच परंपरा आहे, लक्षात ठेवा. इतर धर्मामध्ये, इतर पंथामध्ये, इतर पद्धतीमध्ये भगवंता त्या ठिकाणी गेलेल्या माणसाचं नाव सुद्धा काढत नाहीत, त्याचा फोटो पण लावत नाही. पण आपल्याकडे जिवंतपणे हे महत्त्व आहे आणि गेल्यानंतरही महत्त्व आहे. आणि त्यामुळे अशा असणाऱ्या आपल्या भारतीय संस्कृती ही आपल्या सर्वांच्यासाठी ललामभूत आहे आणि तिचाच एक भाग म्हणून त्यांचं 5वं पुण्यस्मरण आपण साजरं करत आहोत. यथामती अभंगाचं चिंतन झालं. या निमित्तानं मी आपल्याला आवाहन करू इच्छितो की आपण श्री क्षेत्र पैठणला जरूर यावं. एकनाथ महाराजांचं स्थान हे अत्यंत देदीप्यमान आहे. निळा म्हणे जया घडे तेथील वारी, तया पुण्यासही न वर्णवे. त्याच्या पुण्याचं वर्णन करता येणार नाही ज्याला पैठणची वारी घडते. तिथे एकनाथ महाराजांच्याकडे भगवंतानं 36 वर्ष सेवा केली, त्याची अनेक प्रतीकं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ज्या खांबामध्ये भगवान श्रीकृष्ण गुप्त झाले तो उद्धव खांब तिथे आहे. एकनाथ महाराज ज्या खांबाला टेकून प्रवचन करत होते तो पुराण खांब तिथे आहे. भगवंतानं ज्या रांजणामध्ये 12 वर्ष पाणी भरण्याची सेवा केली श्रीखंड या नावानं, तो रांजण त्या ठिकाणी आहे. ज्याच्यावरती चंदन उगाळलं प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णानं तर ती चंदनाची सहाण त्या ठिकाणी
आहे. एकनाथ महाराजांनी ज्या पांडुरंगाची पूजा केली तो पांडुरंग विजयी पांडुरंग त्या ठिकाणी आहे. नाथ महाराजांच्या ज्या पादुका आषाढी वारीसाठी पैठणहून पंढरपूरला वारी पालखीमध्ये जातात त्या पादुका देखील तिथे आहेत. प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयांनी चोपदारकी ज्या ठिकाणी केलेली आहे ते स्थान सुद्धा आपल्याला पैठणमध्ये पाहायला सापडतं. आपण जरूर पैठणला या. आणि आणखी एक निमित्तानं मी आपल्याला पुढे आमंत्रित करणारच आहे, त्याचंही आत्ताच आमंत्रण देऊन ठेवतो. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा ग्रंथ कौस्तुभ श्री एकनाथी भागवत, या एकनाथी भागवताचं मंदिर बांधण्याचा संकल्प हा आपण पैठणमध्ये केलेला आहे. आणि ज्याप्रमाणे देहूमध्ये गाथा मंदिर आहे, आळंदीमध्ये ज्ञानेश्वरी मंदिर आहे, तद्वत पैठणमध्ये प्रस्थानत्रयपैकी एक ग्रंथ आपला राहिलेला आहे. तर एकनाथी भागवताचं मंदिर बांधण्याचा संकल्प केलेला आहे. आता त्याच्या जमिनीच्या अधिग्रहणाचा विषय सुरू झालेला आहे आणि त्यामुळे यथावकाश आपल्याला आमंत्रण देईनच आणि आपल्यापर्यंत ते आमंत्रण पोचवतील ताई अशी मला अपेक्षा आहे. आणि आपण सर्वांनी जरूर या निमित्तानं पैठणच्या त्या कार्यक्रमाला यावं. भव्य दिव्य असं स्वरूपामध्ये तोही कार्यक्रम आपण संपन्न करणार आहोत. आपण सर्वांनी या निमित्तानं यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. यथामती अभंगाचं चिंतन झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत शेखनाथ महाराजांच्या चरणी तुम्हा सर्व सज्जनांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. इथे बरीचशी मंडळी माझ्या परिचयाची आहेत, परंतु वेळेअभावी सर्वांचं नाम उच्चारण करणं शक्य नाही, त्यामुळे आपण सर्वजण समजून घ्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. एकदा संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ भानुदास हरिभक्तपरायण वैकुंठवासी मोतीराम बाळू चोरघे यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांचे असणारे सुपुत्र माननीय श्री दयानंदजी मोतीराम चोरघे आणि त्यांच्या सूनबाई प्रियंकाताई दयानंद चोरघे, विरेन भाऊ विराज भाऊ यांच्या नियोजनात उत्तम प्रकारे या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आणि प्रियंकाताईंनी ज्यावेळेस आमच्या घरी कार्यक्रम पाहिला पुण्यतिथीचा आणि त्यांनी सांगितलं की महाराज जसं तुमच्या घरी भरपूर पकवाज होते आणि जे कीर्तनकार महाराज होते अगदी तसाच मला कार्यक्रम माझ्या घरी देखील करायचा आहे, माझी अशी इच्छा आहे. आणि मग ताईंच्या या सांगण्यावरून जवळपास आज या ठिकाणी 60 पकवाज आपण हरिपाठासाठी लावले होते आणि त्या पकवाजासाठी अनेक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते. हरिभक्तपरायण तेजस महाराज मडवी यांचे शिष्य होते, चेतनजी महाराज तरे यांचे शिष्य, मयूरजी महाराज भास्कर यांचे शिष्य, हितेशजी महाराज ठोंबरे यांचे शिष्य, तुकाराम महाराज माळी यांचे शिष्य आणि अनेक काही माझ्या संपर्कातील या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित होते. आणि उत्तम प्रकारे या ठिकाणी हरिपाठ संपन्न झाला. जय भोलेनाथ हरिपाठ मंडळ सरवलीपाडा आणि आमने लोणार परिसर, संपूर्ण भिवंडी तालुका, कल्याण तालुका
शहापूर तालुका या सर्व तालुक्यामधून सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आणि हरिपाठानंतर लगेचच या ठिकाणी कीर्तनाला प्रारंभ झाला. ज्यांची आपण कीर्तन वाटपुष्प सेवा या ठिकाणी श्रवण केलेली आहे. आपण शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना पाहिलेले नाही, फक्त ऐकलेले आहे. पण शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांची जणू काही मूर्ती म्हणजे योगीराजी महाराज गोसावी आहेत. महाराजांच्या चेहऱ्यावरलं तेज पाहिल्यानंतर जर महाराजांचं तेज असं आहे तर शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या चेहऱ्यावरलं त्या वारकरी पंथाचं त्या भक्तीचं किती तेज असलं पाहिजे. आणि असे असणारे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचे 14वे वंशज हरिभक्त परायण आदरणीय योगीराजी महाराज गोसावी. आता त्यांच्याबद्दल मी काय बोलावं, तैसे सास आणि मवाळ विपुळे आणि रसाळ शब्द जैसे कळवला अमृताचे, असं गोड त्यांचं बोलणं आणि तसाच त्यांचा परमार्थ महाराज या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाले. आणि म्हणून घर मालकाच्या वतीने महाराजांच्या या ठिकाणी सत्कार आणि आभार या ठिकाणी मी व्यक्त करत आहे. आणि एक ताईंची इच्छा होती की जय भोलेनाथ हरिपाठ मंडळ सरवली पाडा यांना ताईंना काहीतरी एक भेट वस्तू द्यायचे. आणि म्हणून या ठिकाणी हरिभक्त परायण वैकुंठवासी मोतीराम बाळू चोरगे यांच्या स्मरणार्थ जय भोलेनाथ हरिपाठ मंडळ सरवली पाडा यांना या ठिकाणी वीणा देण्यात येत आहे. आणि ताईंची इच्छा आहे की महाराजांच्या हातूनच तो वीणा आपण या ठिकाणी प्रदान करायचा आहे. चिदानंद सरस्वती स्वामी बाबा या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. आणि बाबा एक आमंत्रण घेऊन आलेले आहेत. वारकरी शिबिराला आपण आलो पाहिजे. त्या ठिकाणी मृदुंगाचं ज्ञान, कीर्तनाचं ज्ञान, प्रवचनाचं ज्ञान श्री मोतीराम बाळू चोरगे यांच्या पंचम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं हा सुंदर आणि देखणा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. की एखाद्याचं पुण्यस्मरण जेव्हा असतं तेव्हा त्यांच्या घरातलीच माणसं त्यांच्याबद्दल चांगलं चांगलं सांगत असतात. आणि जेव्हा बाहेरच्या माणसांपेक्षा फक्त घरातलीच त्यांच्याबद्दल चांगलं सांगत असतात तेव्हा त्या चांगलेपणाविषयी संशय निर्माण होत असतो. मात्र जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये प्रत्येक जण चांगलं बोलत असेल तर निश्चितच ती व्यक्ती चांगली असेल यात तिळमात्र शंका नाही. मोतीरामजींचं जीवन अध्यात्म, राजकारण आणि समाजकारण या त्रिवेणी संगमातून पुढे आलेलं जीवन आहे. साधारणतः काही माणसं अध्यात्मामध्ये पुढे गेलेली असतात पण त्यांना इतर दोन गोष्टी जमत नाहीत. काही माणसं समाजकारणात पुढे जातात, त्यांना राजकारण जमत नाही, अध्यात्म जमत नाही. आणि काही माणसं राजकारणात पुढे असतात, त्यांचा अध्यात्माशी संबंध नसतो आणि समाजकारण हे दिखाव्यापुरतं असतं. मात्र या तिन्ही गोष्टींचा ज्याचा समाजाशी आणि वैयक्तिक उन्नतीशी संबंध आहे अशा तिन्ही गोष्टींचा संबंध यांच्या जीवनामध्ये आलेला आपल्याला पाहायला सापडतो. त्यांच्या वडिलांनी सुरू केलेला अखंड हरिनाम सप्ताह अव्याहत त्यांनी आजीवन चालवला, त्याच्यासाठी पुढाकार घेतला. आणि वारकरी सांप्रदायिक असल्याचं एक द्योतक आणि एक जी परंपरा चालत आलेली आहे तिचं निर्वहन करण्याचा अथक परिश्रम त्यांनी केला आणि समाजाला जोडलं. तीच परंपरा, सामाजिक परंपरा त्यांचे पुत्र दयानंदजी, राजकीय परंपरा त्यांचे पुत्र दयानंदजी या ठिकाणी त्याचं निर्वहन करतात. आणि आध्यात्मिक परंपरा प्रियंकाताई त्याचं निर्वहन करतात. आम्ही आता बसलो होतो तेव्हा दयानंदजीने मी बोललो की म्हटलं तुमच्या घराण्यामध्ये 2-3 पिढ्यांपासून जर माळ आहे तर तुम्ही सुद्धा माळ घातली पाहिजे. तेव्हा तिथल्या सर्वांनी होकार दिला. पण त्यांनी एक उत्तर देऊन टाकलं. त्यांनी सांगितलं माझ्या बायकोनी परंपरा चालवायचं ठरवलंय. त्यामुळे वारकरी परंपरा ही अत्यंत दिव्य परंपरा आहे. आणि या व्यासपीठावरून मी आपल्याला सांगतो की वारकरी होणं म्हणजे स्वतःला बांधणं आहे, हे बरोबर आहे. पण वारकरी होणं म्हणजे व्यापक होणं हे सुद्धा बरोबर आहे. विठ्ठल विठ्ठल. हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती राजकारणात असते तेव्हा त्यांनी समाजकारण करणं गरजेचं असतं.
काही पक्षांची आपली आपली नीती असती, 75% समाजकारण, 25% राजकारण वगैरे वगैरे, 50-50% प्रत्येकाचे टक्के आपल्या आपल्या वरीने ठरलेले आहेत. पण वैयक्तिक जीवनामध्ये कोणत्या पक्षाचे कोणतेही काहीही टक्के ठरलेले जरी असतील तरी समाजकारण 90% आणि राजकारण 10% असा जो माणूस करेल तो कधीही पराभूत होणार नाही. विठ्ठल राजकारण आमचा विषय नाही, पण हल्ली काय झालं, राजकारणी सुद्धा आमच्या विषयात येऊ लागलेत म्हणून थोडंसं बोलावं लागतंय. आणि कीर्तनकार जेव्हा व्यासपीठावरती उभा असतो तेव्हा प्रत्येक गोष्टीचं ज्ञान त्यांना असणं अपेक्षित आहे, सामान्यतः अपेक्षित आहे. खरं तर परिपूर्णतेनंच बोलणं अपेक्षित आहे. पण असो, आपल्याला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही, कारण राजकारणाचा आणि अध्यात्माचा संबंध नाही. अर्थात अध्यात्म आणि राजकारण एकमेकांना पूरक असावं ही गोष्ट मान्य आहे, अशी आमची परंपरा चालत आलेली आहे. आपल्या अनेक संतांचा संबंध हा तत्कालीन राजपरिवाराशी, राजघराण्याशी आणि राजकारणाशी आलेला आहे. अगदी ज्ञानेश्वर महाराजांचा संपर्क यादवांच्या संबंधानं आलेला आहे. एकनाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज यांचा संबंध हा विजयनगर साम्राज्याच्या कृष्णदेव राजाशी आलेला आहे, रामदेव रायाशी आलेला आहे.